कधी असं वाटलंय का? आपण खूप मेहनत करतो, खूप काम करतो, पण तरीही कुठेतरी आतून असं वाटतं, मी जिथे आहे तिथेच अडकलोय. आणि त्याच वेळी आपल्याच आसपास कोणीतरी असतो, जो कदाचित आपल्यापेक्षा कमी मेहनत करतो, पण पुढे मात्र खूप वेगाने जातो. का असं होतं? चला एक गोष्ट सांगतो. दोन माणसांची खरी गोष्ट. एक होता निकोला टेस्ला आणि दुसरा होता थॉमस एडिसन. या दोघांचीही नावं तुम्हाला माहिती आहेत. टेस्ला हा माणूस म्हणजे एकदम वेगळ्याच लेवलचा होता. त्याच्या डोक्यात इतक्या मोठ्या कल्पना होत्या की तो भविष्यातलं जग आधीच बघत होता. रात्री जागून काम करायचा, नवीन नवीन आयडियाज, इनोव्हेशन्स, इलेक्ट्रिसिटी कशी वापरायची, एनर्जी कशी ट्रान्समिट करायची. पण एक गोष्ट मात्र मिसिंग होती. तो विचार करत होता, पण तो सिस्टीम बनवत नव्हता. आणि दुसऱ्या बाजूला एडिसन, तो टेस्लासारखा जिनियस नव्हता, पण त्याला एक गोष्ट भारी समजली होती. लोकांना काय हवंय आणि ते मोठ्या स्केलवर कसं करायचं. तो आयडियापेक्षा एक्झिक्युशनवर फोकस करत होता. तो बिझनेस बिल्ड करत होता, सिस्टीम तयार करत होता. आणि मग खेळ उलटा झाला. जग चालायला लागलं टेस्लाच्या आयडियावर, पण पैसा गेला एडिसनकडे. थोडा पॉज घ्या आणि स्वतःला विचारा, आपल्या आयुष्यात असंच होतं. आपल्याकडे आयडिया असतो, आपल्याला माहीत असतं काय करायचंय, आपण इंटेलिजंट असतो, पण आपण ॲक्शन घेत नाही. आपण सिस्टीम तयार करत नाही. आणि मग कोणीतरी दुसरा येतो, आपल्या आयडियावर काम करतो आणि पुढे निघून जातो. आणि आपण फक्त बघत राहतो. अरे, हे मला आधीच माहीत होतं. पण फरक तिथे पडत नाही. फरक पडतो जिथे विचार करणं आणि विचाराला ॲक्शनमध्ये कन्वर्ट करणं याच्यामध्ये. टेस्लाकडे आयडिया होती, पण एडिसनकडे सिस्टीम होतं. आणि म्हणूनच फक्त हुशार असणं पुरेसं नाहीये. आपण आपला माइंड लिव्हरेज केला पाहिजे. म्हणजे आपल्या आयडियाला सिस्टीममध्ये बदलायचं, आपल्या विचाराला एक्झिक्युशनमध्ये बदलायचं. कारण आयडिया आयुष्य बदलत नाही, एक्झिक्युशन बदलतो. आणि जर आपण आजही फक्त विचार करत बसलो, तर उद्या आपल्याच आयडियावर कोणीतरी दुसराच यशस्वी होणार आहे. आपण सगळे ना एक मोठा गैरसमज घेऊन जगतोय. आपल्याला वाटतंय जास्त काम केलं की जास्त पैसे मिळतात. म्हणून आपण काय करतो? जास्त वेळ काम करतो, ओव्हर टाइम करतो, थकलो तरी काम करत राहतो. आणि आतून एकच एक्सपेक्टेशन असते, बस आता आपला इन्कम वाढणार. पण रियालिटी थोडी वेगळी आहे. आपण जितका वेळ काम करतो ना, आपल्याला त्या वेळेपुरतेच पैसे मिळतात. म्हणजेच आपला इन्कम आपल्या वेळेशी बांधलेला असतो. आणि इथेच आपण अडकतो. कारण वेळ तर लिमिटेड आहे. दिवसाचे 24च तास आहेत. आपण कितीही धावलो, कितीही मेहनत केली, तरी आपण त्या 24 तासांच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यभर वेळ विकत राहतात. आणि मग आयुष्यभर त्याच सायकलमध्ये अडकून राहतात. पण श्रीमंत लोक काय वेगळं करतात माहितीये? ते स्वतः काम करत बसत नाहीत. ते असं सिस्टीम तयार करतात की काम त्यांच्यासाठी होत राहतं. ते असा सेटअप तयार करतात की ते झोपले तरी त्यांच्यासाठी पैसे येत राहतात. आणि हे शक्य होतं फक्त एका गोष्टीमुळे, माइंड लिव्हरेज. म्हणजेच आपण आपला मेंदू वापरून असं काहीतरी तयार करतो जे आपल्याशिवायही पैसे कमवत राहतं. आणि हीच ती गेम बदलणारी गोष्ट आहे. जिथे काही लोक मेहनत करून पैसे कमवतात, तिथे काही लोक विचार करून पैसे कमवायला लागतात. चला आता एकदम सिंपल एक्झाम्पल बघू. दोन माणसं आहेत. पहिला माणूस तो रोज सकाळी उठतो, कामाला जातो, दिवसभर कष्ट करतो आणि संध्याकाळी पैसे घेऊन घरी येतो. सगळं ठीक वाटतंय ना? पण दुसऱ्या दिवशी काय होतं? परत तेच. पुन्हा सकाळ, पुन्हा काम, पुन्हा कष्ट. आणि जर एक दिवस तो कामालाच गेला नाही, तर त्या दिवशी त्याचा इन्कम 0. आता दुसरा माणूस बघा. तो सुरुवातीला कदाचित जास्त मेहनत करतो, पण तो एक वेगळा विचार करतो. मी असं काय बनवू शकतो जे एकदा तयार झालं की पुन्हा पुन्हा पैसे देईल. आणि मग तो एक सिस्टीम तयार करतो. जसं की एखादं यूट्यूब चॅनल, डिजिटल प्रोडक्ट्स, ऑनलाईन बिझनेस. तो एकदा मेहनत करतो, पण त्याचा रिझल्ट दररोज पैसे जनरेट करतो. तो झोपलेला असतो तरी त्याच्यासाठी इन्कम येत असतो. आता इथे मेन फरक बघा. पहिला माणूस
वेळ देतो आणि पैसे घेतो. दुसरा माणूस आयडिया देतो, सिस्टीम बनवतो आणि पैसे मल्टिप्लाय करतो. हीच खरी गेम बदलणारी गोष्ट आहे. काम करून पैसे मिळवणं वेगळं आणि विचार करून पैसे कमावणं वेगळं. आणि ज्या दिवशी हा फरक आपल्या लक्षात येईल ना, त्या दिवशी आपण फायनान्शियल फ्रीडमकडे चालायला लागतो. आपल्याला लहानपणापासून काय शिकवलं जातं? शिक, चांगले मार्क्स मिळव, नोकरी मिळव आणि आयुष्य सेट होईल. आपणही तेच करतो. स्कूल, कॉलेज, डिग्री. पण एक गोष्ट कुणीच शिकवत नाही, विचार कसा करायचा. आपण अभ्यास करतो, एक्झाम पास होतो, पण आपल्याला तयार केलं जातं जॉबसाठी. आपल्याला सांगितलं जातं इन्स्ट्रक्शन फॉलो करा, रिस्क घेऊ नका, सेफ खेळा. आणि हळूहळू आपल्या माइंडला सवयीचं होतं फक्त फॉलो करायचं. आपण प्रश्न विचारणं बंद करतो, आपण एक्सप्लोर करणं बंद करतो. पण श्रीमंत लोक काय वेगळं करतात? ते नेहमी प्रश्न विचारतात, हे असंच काय? यात सुधारणा कशी करता येऊ शकते? मी यात व्हॅल्यू कशी क्रिएट करू शकतो? त्यांचा फोकस कामावर नसतो, त्यांचा फोकस विचारांवर असतो. आणि म्हणूनच ते नवीन आयडियाज तयार करतात, सिस्टीम तयार करतात, व्हॅल्यू क्रिएट करतात. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षण आपल्याला जॉब मिळवायला मदत करतं, पण विचार करण्याची क्षमता आपल्याला वेल्थ तयार करायला मदत करते. आणि ज्या दिवशी हा फरक समजायला लागतो, त्या दिवशी आपण खरंच माइंड लिव्हरेज करायला सुरुवात करतो. आता इथे एक प्रॅक्टिकल प्रश्न येतो. ठीक आहे, माइंड लिव्हरेज इम्पॉर्टंट आहे, पण आपण ते करायचं कसं? कारण फक्त कन्सेप्ट समजून उपयोग नाही, तो आयुष्यात उतरवता आला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट, लर्निंगला सिरियसली घ्या. पण ही लर्निंग म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही, ही लर्निंग म्हणजे स्किल डेव्हलप करणं. कारण रियालिटी खूप सिम्पल आहे. आपलं इन्कम आपल्या स्किलवर ठरतं. जर आपल्याकडे नॉर्मल स्किल असतील तर इन्कम पण नॉर्मल राहणार. पण जर आपल्याकडे हाय व्हॅल्यू स्किल असतील ना, जसं की मार्केटिंग, सेल्स, कम्युनिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, टेक्नॉलॉजी, तर आपण कुठेही गेलो तर ही व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. आणि जिथे व्हॅल्यू क्रिएट होते ना, तिथे पैसा आपोआप येतो. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रोज काय शिकतोय जे मला पुढच्या 5 वर्षात फायनान्शियली स्ट्रॉंग बनवेल? आणि जर या प्रश्नाचं क्लिअर उत्तर नाहीये तुमच्याकडे, तर आपण अजूनही फक्त काम करतोय, विचार करत नाहीये. आणि जोपर्यंत आपण लर्निंगवर इन्व्हेस्ट करत नाही, तोपर्यंत आपण माइंड लिव्हरेज करू शकत नाही. आता एक भारी गोष्ट, माइंड लिव्हरेज म्हणजे फक्त स्किल नाहीये, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा गेम आहे. एक सिंपल रूल लक्षात ठेवा, जितका मोठा प्रॉब्लेम तितका मोठा पैसा. आपण रोज काय करतो? आपल्या छोट्या छोट्या कामांमध्ये अडकून जातो. पण ज्यांनी खरंच काहीतरी मोठं केलंय ना, ते प्रॉब्लेम शोधतात. ते विचार करतात, लोकांना नेमका त्रास कुठे होतोय, मी हे काम सोपं कसं करू शकतो, मी त्यांच्यासाठी व्हॅल्यू क्रिएट कशी करू शकतो. कारण पैसा कुठून येतो? पैसा व्हॅल्यू मधून येतो. आणि व्हॅल्यू तयार होते प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानं. आता एक उदाहरण बघू. उबर. लोकांना टॅक्सी मिळणं कठीण होतं, त्यांनी ते सोपं केलं. झोमॅटो. लोकांना जेवण इझिली मिळत नव्हतं, त्यांनी सिस्टीम तयार केली. म्हणजे त्यांनी काय केलं? त्यांनी प्रॉब्लेम पाहिला आणि सॉल्युशन तयार केलं. आणि म्हणूनच ते आज करोडोंचा बिझनेस करतायत. म्हणून स्वतःला एक पॉवरफुल प्रश्न विचारा, मी कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय ज्यासाठी लोक मला पैसे द्यायला तयार होतील? हा एक प्रश्न तुमचं करिअर बदलू शकतो, तुमचा इन्कम बदलू शकतो आणि तुमचं आयुष्यही बदलू शकतो. कारण माइंड लिव्हरेज म्हणजे लोकांच्या प्रॉब्लेमला तुमच्या अपॉर्च्युनिटीमध्ये बदलणं. आता एक गोष्ट जी आपण कम्प्लिटली इग्नोर करून टाकतो, सिस्टीम तयार करणं. आपण आयुष्यभर काय करतो? जॉब, फ्रीलान्सिंग, छोटे मोठे काम, म्हणजेच ऍक्टिव्ह इन्कम. जोपर्यंत आपण काम करतो तोपर्यंत पैसे येतात, पण ज्या दिवशी आपण थांबतो त्या दिवशी इन्कम पण थांबतो. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपण स्वतःलाच लिमिट करून ठेवतो. पण ज्यांनी खरंच काहीतरी मोठं केलंय ना, ते स्वतः काम करत बसत नाही, ते सिस्टीम तयार करतात. जसं की यूट्यूब चॅनल. एकदा व्हिडिओ बनवलं की वर्षानुवर्ष इन्कम देऊ शकतो. ऑनलाईन कोर्स एकदा तयार केला की हजारो लोक ते घेतात. बिझनेस एकदा सिस्टीम सेट केला की टीम आणि ऑटोमेशन ते चालवत राहतं. म्हणजे काय? ते स्वतः काम करत नाहीत,
ते काम चालेल असा सेटअप तयार करतात. आणि इथेच गेम बदलतो, कारण आता तुमचं इन्कम तुमच्या वेळेशी जोडलेलं नाहीये, ते स्केल व्हायला लागतं, मल्टिप्लाय व्हायला लागतं. म्हणून एक गोष्ट नेहमी कायम लक्षात ठेवा, जॉब तुम्हाला पैसा देतो, पण सिस्टीम तुम्हाला फ्रीडम देते. आणि जोपर्यंत आपण सिस्टीम तयार करत नाही, तोपर्यंत आपण कितीही कमावले तरी खऱ्या अर्थाने फ्री होऊ शकत नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बहुतांश लोक इग्नोर करतात, स्वतःवर इन्व्हेस्ट करणं. कारण खरं सांगायचं तर आपण सगळे इन्व्हेस्ट करतो, पण चुकीच्या ठिकाणी. नवीन मोबाईल घेतो, नवीन बाईक घेतो, ब्रँडेड कपडे घेतो आणि आपल्याला वाटतं मी अपग्रेड होतोय. पण रियालिटी काय माहितीये? आपण वस्तू अपग्रेड करतोय, पण स्वतःला अपग्रेड नाही करत आहे. आणि इथेच आपण गेम हरतो. कारण मोबाईल जुना होणारच, बाईक जुनी होणार, कपडे आउटडेटेड होणार, पण तुमचं माइंड जर तुम्ही त्यात इन्व्हेस्ट केलं ना, तर तो आयुष्यभर रिटर्न देतो. पुस्तके, कोर्स, मेंटॉर्स, रिअल एक्सपिरियन्स, ही सगळी इन्व्हेस्टमेंट दिसायला अगदी छोटी वाटते, पण त्याचा इम्पॅक्ट कम्प्लीट लाईफ बदलणारा असतो. एक स्किल शिकलात तर इन्कम वाढू शकतो, एक आयडिया समजली तर डायरेक्शन बदलू शकते, एक योग्य मेंटॉर मिळाला तर इयर्सचा स्ट्रगल वाचू शकतो. आणि म्हणूनच एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा, जगातील सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट आपण स्वतः आहोत. आणि जो माणूस स्वतःवर इन्व्हेस्ट करतो तो कधीच खऱ्या अर्थाने गरीब राहत नाही. शेवटी एक गोष्ट मनात पक्की बसून घ्या, गरीब माणूस काय करतो? तो वेळ विकतो. मध्यमवर्गीय माणूस काय करतो? तो स्किल विकतो. पण श्रीमंत माणूस काय करतो? तर तो सिस्टीम तयार करतो. आणि हाच फरक आहे जो आपलं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकतो. आपण आयुष्यभर धावतो, मेहनत करतो, पैसे कमवतो, पण जर आपण फक्त वेळ आणि मेहनतच विकत राहिलो तर आपण त्या 24 तासांच्या मर्यादेत अडकून राहतो. आणि हाच खरा ट्रॅप आहे. पण ज्या दिवशी आपण आपलं माइंड लिव्हरेज करायला शिकलो ना, त्या दिवशी आपण टाइमच्या मर्यादेतून बाहेर पडतो. म्हणून आजपासून एक छोटा डिसिजन घ्या. फक्त काम करण्यावर फोकस करू नका, विचार करण्यावर फोकस करा. फक्त पैसे कमवण्याचा विचार करू नका, सिस्टीम तयार करण्याचा विचार करा. कारण तुमचं आयुष्य बदलणार आहे तुमच्या हातांनी नाही, तुमच्या मेंदूने. आणि हा जर एक कन्सेप्ट तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतला ना, तर कदाचित आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आणि जर या व्हिडिओने तुम्हाला थोडा जरी विचार करायला भाग पाडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त पैसे कमवायला शिकत नाही, आपलं आयुष्य बदलायला शिकतो. तुमचे खूप खूप धन्यवाद.